फळं मी धुतलेली आहेत करमळं, तर आपण त्याचे वरचे शिरा काढून घेऊया. याचा पुढचा आणि मागचा भाग आपण कट करून घेऊया. हे बघा, ह्याला स्टार फ्रूट का म्हणतात? कारण स्टार कलर. करमाळा म्हणतात का ह्याला? करमळ. करमळ. आता हे कशाला पाहिजे खलबत्ता? आता आपण ह्याच्यात ठेचून घेऊया हे फळ का? अरे एवढे छान स्टार तुम्ही ठेचणार? हो सर, ह्याचा ठेचा बनवायचा आहे आपल्याला. याचा रस घालायचा आहे आपल्याला. इकडे आणा, थोडं काम मी करतो. हो सर. श्रीवर्धनच्या लाटांचं पाणी कसं अंगावर येतं तसं श्रीवर्धनच्या करमळ्याचंही पाणी अंगावर येतंय. मग चला स्वाती मॅडम, पुढे काय? आता आपण पॅन घेऊया आणि पॅन मध्ये आपण हे तेल घालून ही भाजी घालायची आहे. करमळचं पाणी काढून घ्यायचं. त्याचं सरबत पण छान होतं. हो सर. हो का? 2 हिरव्या मिरच्या घातल्या. हिंग घालायचे थोडंसं, अगदी. लसूण. हो. आलं घालायचं. कांद्याची पातीचा कांदा थोडा, आणि आता कांद्याची पात. मस्त. बघा पुरे. बस बस. हळद. हळद. थोडंसं मीठ टाका, कारण आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. कोलंबी करमळ मसाला मस्त पदार्थ आहे, छान आहे. म्हणजे भाज्याही आहेत, एक मास्याचा प्रकार पण आहे आणि एक फळ पण आहे. आता काय घालायचं याच्यात? मसाले. आता आपल्याला लाल तिखट घालायचंय. हे रंगाचं लाल तिखट. हे कलर साठी आहे. हे घरगुती मसाला आहे. थोडा घाला. अजून घालू? कारण ते कोलंबी थोडी गोडसर आहे ना, त्यामुळे त्यातलं. बस. खोबऱ्याचं वाटण. मीठ घातलं ना? मीठ घातलं. आता करमळचं पाणी का? आता पण. वा वा, ही ग्रेव्ही फार छान झाली हो. मीठ घालूया थोडं. मीठ लागेल आपल्याला. बघा. बस बस. आता काय? आता झाकण ठेवा. 1-2 मिनिटं. आता हे ना छान तेल सुटल्यानंतर आपल्याला कोलंबी घालायची. वा, फारच भारी. चला मग आम्हाला कधी बोलवताय श्रीवर्धनला? कधी पण. बघूया एकदा ग्रेव्ही. हो. मस्त. तेल सुटलंय. आता कोळंबी घालायची ना? हो. पाणी ऍड करायची गरज आहे? थोडं ह्याच्यात पाणी घाला. आपल्या कोलंबी थोडीफार शिजवायची. मला वाटतं आता झालं, कृती झाली. आता आपण झाकण ठेवूया. किती वेळ वाट बघूया? 7 मिनिटात ती कोलंबी शिजेल. लहीच भारी करमळ कोलंबी मसाला हा पदार्थ आज आपल्यासाठी स्वाती श्रीवर्धनकर यांनी केला. आता आम्ही 5-7 मिनिटं वाट बघतो, त्याला छान वाफ येईल, मग हा होईल पदार्थ तयार. चेक करूया झालंय का. करमळ कोलंबी मसाला. वाव, क्या बात आहे स्वाती मॅडम. श्रीवर्धनची चव तुम्ही अशी पॅन मध्ये उतरवली आहे. कशाबरोबर खायचा हा मसाला? आपण तांदळाच्या भाकरी सोबत. क्या बात आहे. वा वा, फार भारी. पटकन लिहून घ्या. करमळ कोलंबी मसाल्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. करमळ कोळंबी मसाला. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ अर्धा तास. 3 ते 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: कोळंबी 12 ते 15, करमळ 2 ते 3, पातीचा कांदा 1 वाटी, कांदा खोबऱ्याचं वाटण 1 वाटी, कांद्याची पात 1 वाटी, बारीक चिरलेलं आलं 2 चमचे, हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, तिखट घरगुती मसाला 2 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेले लसूण 2 चमचे, हिंग अर्धा चमचा, हिरवी मिरची 3 ते 4. कृती: प्रथम कोळंबीला मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून 5 ते 10 मिनिटे बाजूला ठेवा. आता कढईत तेल घाला, त्यात कोळंबी घालून परतून घ्या. आता करमळ्याच्या शिरा काढून चिरून घ्या आणि खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या आणि गाळून त्याचं पाणी काढून घ्या.
आता एका पॅन मध्ये तेल घाला, त्यात हिरव्या मिरच्या, हिंग, लसूण, आलं, पातीचा कांदा, कांद्याची पात घालून परतून घ्या. आता त्यात हळद, मीठ, लाल तिखट, तिखट घरगुती मसाला, कांदा खोबऱ्याचं वाटण आणि करमळचं पाणी घालून परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. शेवटी त्यात कोळंबी घालून पुन्हा झाकण लावून शिजवून घ्या. तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करा. करमळ कोळंबी तयार. आजच्या भागातलं सुपर फूड आहे करमळ हे फळ. बघा, हे फळ कोकण भागामधलं किंवा किनारपट्टी लगतचं एक अत्यंत गुणकारी फळ आहे. देखणं सुद्धा आहे आणि एक फार चांगलं सुपर फूड आहे. कच्चं असताना हे फळ गडद हिरव्या रंगाचं असतं आणि पिकल्यानंतर थोडं पिवळसर होतं. याला आडवं कापलं की त्याचा आकार तंतोतंत ताऱ्यासारखा, स्टार सारखा दिसतो, म्हणजे स्टार सारखा दिसतो. हे चवीला थोडं आंबट गोड असतं आणि अतिशय रसाळ. यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. आरोग्यासाठी या फळाचे अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन सी चा साठा या फळात आहे, भरपूर असतं. रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं आणि तुमच्या त्वचेची चकाकी म्हणजे ग्लो उत्तम काम करते याच्यावरती. पचन सुधारता करण्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. करमळामध्ये फायबरचं प्रमाण असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपचनाचा त्रास कमी होतो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे फळ अत्यंत गुणकारी, कारण कॅलरीज खूप कमी असतात म्हणून. आणि त्यामुळे ज्यांना स्किन छान ठेवायची, पोट स्वच्छ ठेवायचं आहे, शिवाय एक रसरशीत फळाचा आनंद घ्यायचा आहे, त्यांनी करमळ आवर्जून खावं. करमळ आहे सुपर फूड. स्वाती मॅडम, तुमचे फार मनापासून आभार. तुम्ही आज श्रीवर्धनवरून रिकाम्या हाताने नाही आलात. तुमची एक पारंपरिक चव आणलीत, त्या गावच्या आठवणी आणल्यात, त्या गावची परंपरा आणली आणि एक असं फळ मला खायला घातलं जे आजपर्यंत मी कधी पाहिलं नव्हतं. मला त्याच्याविषयी माहिती नव्हती. आनंद झाला. तुम्हाला कसं वाटलं हो? खूप छान वाटलं, कारण या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट बघत होती. आणि झी मराठीने एक प्लॅटफॉर्म आमच्यासाठी उपलब्ध करून दिला, त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. तसेच सर, तुमच्या कविताही मला खूप छान. थँक्यू. तुम्ही आज इथे आलात, आम्हाला छान वाटलं. अजून एक आठवण तुम्हाला आम्ही देणार आहोत, पण त्याआधी तुमचा इथे नंबर कसा लागला जरा सांगा बरं. माझा एक भाचा आहे, त्यांनी मला लिंक पाठवलेली झी मराठीच्या पेजवरून. हो, झी मराठीच्या पेज. मग त्याला माहित आहे की मी अनेक कॉम्पिटिशन मध्ये भाग घेत असते. तर मावशी, मला नाही जमत तर तू जा. वा. आणि मी फोन केला आणि मग मी इथपर्यंत नंबर लागला. पोहोचले. आणि सर, ह्या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट पाहत होती आणि आजचं हे माझं स्वप्न साकार झालं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. तुमचं हे स्वप्न हेच नाही, सगळी स्वप्न पूर्ण होऊ द्या. आणि ह्या स्वप्नाची आठवण म्हणून तुम्हाला आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव. येस. धन्यवाद. टाटा. आजच्या भागामध्ये तुम्हाला निरोप देतो. पुढच्या भागात तुम्हाला भेटायचंय, पण त्याआधी स्वातीजींनी जसा आम्हाला संपर्क केला तसा तुम्ही करा. यू नेव्हर नो, तुमच्या घरची चव जगासमोर आलेली असेल. पाहत राहा आपला अत्यंत लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आपल्या घरची चव.